नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता की हे नाली आम्ही फोडून उंच करून बांधून देऊ, पण अश्विनीताईने याच्यावरती काहीही काम केलेलं नाही, ना मुख्य अधिकाऱ्याने काही काम केलं नाही. पहिल्या सुरूच पाणी पडलं तर आम्हाला घराच्या बाहेर येता येणार गेलंय. आम्ही जायचो कुणाकडे मग? सगळा वास उडाला घरामध्ये नालीचा. यांनी जर नाही काढून दिले 2 दिवसामध्ये आम्हाला हे प्रॉब्लेम, तर ठीक, नाही काढून दिलं तर आम्ही सरळ नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये येऊन बसू. मी 12 हमेशा हाताने नाली काढते, नाली काढायला कोणी येत नाही. आम्हाला एवढी सगळी नाली खंडावं, उंच करून द्यावं आणि जे आहे ते आमचा हे प्रॉब्लेम त्याने सॉल्व्ह करावं. घरापाशी एवढे मोठे लेकर आहेत, त्याच्यामध्ये बिमार पडेल लेकर. आम्हाला घराच्या बाहेर येता येणार गेले. पाणी प्यायचे नगरपालिकेचे नळ आहेत सर तिथं. एक नळ आहे, पाय घाल त्याच्यामध्ये, दाखव. त्याच्यामध्ये नगरपालिकेचं पिण्याचं पाणी येते सर. त्याच्यामध्ये 2 नळ आहेत. पावसाळा त्रास आहे की आता तो घरापर्यंत त्रास आहे आणखी. हा मग बघा घेता आपण कुणी बनवणार आहे. हा कुणी बनवून घेणार, कुणी येणार झाले काढायला. नाला कोंड्या कि म्हणता काढता त्याची मुळे पळा पडते त्याचं. आणि कुणी गेल्यात चौकट पसरी आल्या. आम्ही पण कुठून जाऊ आम्ही? केस रस्ता हा आम्हाला. त्याची टाकणं कोंबड्या तिथं टाकायचं, कोण नको कोणायचं. काय करायला पाहिजे ते सांगा. नाव आलेलं रस्ता चांगला करून द्या, नाली चांगल्या करून द्या. मग 10,000 याला घरात जायला येत नाही. लेकरा बाळाला तकलीफ होईल, आमचे लेकरं बिमार पडले. आम्हाला मच्छर बिच्छर चावसाने भरपूर त्रास होऊ लागला घरामध्ये. आणि सगळा वास येऊ लागला. 20-25 वर्ष झालं काय की सगळा वास येऊ लागला घरामध्ये नालीचा. आणि मी 12 हमेशा हाताने नाली काढते, नाली काढायला कोणी येत नाही. मला इथं जवळपास 15-20 वर्षापासून त्रास आहे. या सगळ्या गावचं मार्केट, मटन मार्केट पासून मच्छी मार्केट पासून सर्व लेआउट, हिनालाज पासूनचं लेआउट या दर्गापुरा भीमनगर गल्लीच्या रोडवर सोडलेला आहे. आणि दर पावसाळ्यात तर आहेच, सालाचे 12 महिने त्रास आहे हा. मामूली नळाचं पाणी सुटलं, नाल्यात पाणी वाहलं तर ब्लॉकेज वाले. सगळ्या गावचे दारूच्या बाटल्या, मटन मार्केटची घाण, सर्व घाण इथं ब्लॉकेज होऊन बसती. रोड लेवल छत करून ठेवलेला आहे तो गवळी गल्ली आणि दर्गापुरा जायच्या रोडवर. ते ब्लॉकेज फोडून द्या म्हणून सांगितलं आम्ही. ते रोडचा छत फोडत नाहीत, काही नाहीत. आणि हा सिमेंट रोड असताना सुद्धा ते रोडचा भरणा केलाय कचानी. आणि दुनियाचा फुफुडा व्हायलाय आता तर या कचाच्या रोडमुळं. घरात नुसती धूळच धूळ राहिली. आणि हे सालाचे 12 महिने ब्लॉकेज पाणी अडून आहे. घरात मच्छर बसू देत नाही, इतके घाणीमुळे मच्छर वाढले. सालाचे 12 महिने आम्हाला हा त्रास आहे साहेब, 20-25 वर्षापासून. माझं एवढंच म्हणणं आहे नगर परिषदला की या रोडच्या ब्लॉकेजचं काम करून देण्यात यावे. आणि हे सिमेंट रोड रस्ता उकरून न उकरता सिमेंट रोडवर कचाचा रस्ता करून दिलेला आहे. उलट ह्याच्यानं आणखी खूप ओढा वाढलेला आहे. यार काम आम्हाला सारखं त्रास आहे. पावसाळ्यामध्येच नाही, जसं बी कुठलं पाणी सुटलं तसं नालीमध्ये पाणी आले. आज पहिलाच पाऊस आहे तर एवढं नालीमध्ये पाणी आहे. यांच्या घरापाशी एवढे मोठे लेकर आहेत, त्याच्यामध्ये बिमार पडेल लेकर. त्याचं काय करायचे, कसं करायचे सांगा जरा नगरपालिकेला. आणि समजा करून टाका काय यायचं काय नाही. पहिलाच पाऊस पडलाय तर आज अहमदपूरमध्ये आमच्या घरात येण्यासाठी रस्ता नाही, काही नाही. आमचे पिण्याचे नळ बाहेर आहेत. त्या पिण्याच्या नळामध्ये सुद्धा हे नालीचं घाण पाणी जाते. सर्व नाल्या हे ब्लॉक झालेल्या आहेत. पहिल्या पावसामुळे सर्व नाल्या ब्लॉक झाल्यात. अजून पावसाळा तर लांबच आहे. एक तर आम्हाला घरात येण्या जाण्यासाठी काही रस्ता नाही, काहीच नाही. आणि दुनियाच्या घाण मच्छर घरामध्ये, वास घरामध्ये बसू वाटत नाही. मुख्य अधिकारीला किती वेळा फोन करून सांगा किंवा कर्मचाऱ्यालाही फोन करून सांगा, हो माणूस पाठवून देतो आम्ही, एवढंच बोलतात. त्याच्या पुढे काहीच करत नाही नगरपालिका फक्त फोन लावून एवढंच सांगते की आम्ही माणूस पाठवून देऊ. या प्रॉब्लेम आज कित्येक वर्ष, 7-8 वर्ष झालं सॉल्व्ह केला नाही. नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता की हे नाली आम्ही फोडून उंच करून बांधून देऊ,
पण अश्विनीताईने याच्यावरती काहीही काम केलेलं नाही, ना मुख्य अधिकाऱ्याने काही काम केलं नाही। नगरपालिका ही आम्ही समजू की भिकारी आहे, नगरपालिका समजू आम्ही, जर नगरपालिकेला ही जर छोटं काम करून देणं होत नसेल तर भिकारी आहे म्हणून समजू आम्ही नगरपालिका। तर तुम्हाला करणं नाही तर मग कोण करून देणार आहे? आमचा प्रॉब्लेम कोण सोडवणार आहे? ना नगरसेवक येत नाही, ना मुख्य अधिकारी कामाला येत नाही, तर कोण येणार आहे कामाला? आता ही घाण आम्ही रात्रभर घरामध्ये वास घेत बसावं लागतं आम्हाला। हे पाण्याचं एकतर काहीतरी ब्लॉकेज काढून द्या, सर्व नाल्या तुंबलेल्या आहेत सर, लोक ते त्याच्यामध्ये घाण कचरा टाकतायत, सर्व करतायत, मग नगरपालिका ही कसं काढून देणार? प्रत्येक गल्लीमध्ये, ह्याच गल्लीला नाही, मागं 2-4 अजून भरपूर घरं आहेत, त्या घरांना सुद्धा हेच प्रॉब्लेम आहे सर। आम्ही जायचं कुणाकडे मग? यांनी जर नाही काढून दिले 2 दिवसामध्ये आम्हाला हे प्रॉब्लेम, तर ठीक, नाही काढून दिलं तर आम्ही सरळ नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये येऊन बसू। आवाज बहुजनांचा।